परंतु रोटरी क्लब आणि ठाणे महापालिका आणि आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी उपस्थित आपले अतिरिक्त आयुक्त संदीप माळवे आहेत, उपायुक्त उमेश बिरारी, डॉक्टर प्रसाद पाटील, डॉक्टर कारखानीस, वैद्यकीय आरोग्य अधिकारी आहेत, शिंगारकर आहेत, रोटरी क्लबचे आपले महाजन साहेब आहेत, त्यांचे सर्व सहकारी आहेत आणि आदित्य बिर्ला फाउंडेशनच्या पण आपल्या तेजस्विनी मॅडम आल्यात। मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। शेवटी या सर्व निरोगी महिला अभियान हे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणीकडे आहे आणि लाडक्या बहिणींचं आरोग्य चांगलं राहावं ही आमच्या सगळ्यांची भावना आणि भूमिका आहे। खरं म्हणजे हे आपलं अभियान डॉक्टर किती दिवस चालणार आहे? 3 महिने। 3 महिन्यामध्ये आपण किती आमच्या महिलांची तपासणी कराल? 5,000च्या जास्त होती। 5 लाख महिलांची स्क्रीनिंग होईल आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गर्भाशय मुखाचा कर्करोग, सर्वायकल कॅन्सर हा याची टेस्ट होईल, डायग्नोसिस त्याचं होईल आणि त्यामध्ये त्याचबरोबर 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींसाठी HPV लस, मधुमेह, हिमोग्लोबिन तपासणी। खरं म्हणजे डायबिटीज आणि हिमोग्लोबिन कमी होणं म्हणजे ते आजाराची सुरुवात। डायबिटीजचा आपण म्हणतो स्लो पॉइझन आहे, हळूहळू ते वाढत जातं आणि यामध्ये मी वरती बघितलं नवीन सोनोग्राफी मशीन आलेली आहे ॲडव्हान्स आणि त्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महिला भगिनींना फायदा होईल। खाली देखील मेमोग्राफीची आपण गाडी पाहिली, त्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं डिटेक्शन डायग्नोसिस होतं। म्हणजे खऱ्या अर्थाने ही जी काही सर्वायकल कॅन्सर जो आहे हा जगातला 2nd मोस्ट कॉमन कॅन्सर आहे आणि याच्यामुळे खूप महिलांचा, मला आता डॉक्टर कारखानी सांगत होते की आपण जर लक्ष दिलं नाही तर त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हा कॅन्सर वाढला की मग आपल्याला काहीच करता येत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ली डिटेक्शन इज बेटर दॅन क्युअर आणि म्हणून आपल्याला हे अर्ली डिटेक्शन होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। जर आजार लवकर आपल्याला सापडला तर त्याचं प्रत्येकाचा आणि हा क्युअर होणार आहे, बरोबर? हा प्रिव्हेंटेबल आहे आणि क्युअर होणार आहे, बरा होणारा आजार आहे, त्यामुळे कुणी घाबरण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून यामध्ये तपासणी महत्त्वाची। काय आपल्या सगळ्या महिला भगिनी तुम्ही आपला कुटुंब चरितार्थ चालवत असताना स्वतःच्या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतो, आपल्यासाठी वेळ काढत नाही। परंतु आपल्या सरकारने, मी मुख्यमंत्री असताना एक मोठं अभियान केलं होतं, माता सुरक्षित तर घर सुरक्षित, माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित आणि त्यामध्ये जवळपास आम्ही 3 कोटी महिलांची तपासणी केली होती पूर्ण राज्यभरामध्ये आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आज त्याचा फायदाही झाला। जसं डिटेक्शन झालं त्याच्या पुढच्या स्टेप ज्या आहेत या त्याच्यावर ट्रीटमेंटच्या त्या झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आमच्या लाडक्या भगिनी बऱ्या झाल्या आणि कुटुंबाचा आधार कोण आहे? आम्ही लोक तर ठीक आहे, आम्ही राजकारणात असतो, समाजकारणात असतो, पण कुटुंबामध्ये खऱ्या अर्थाने आमची लाडकी बहीण जी आहे ती कुटुंब प्रमुख असते, तिच्यावरच सगळं अवलंबून असतं कुटुंब आणि त्यामुळे तुमचं आरोग्य
चांगलं राहिलं पाहिजे यासाठी हा आमचा प्रयत्न सुरू झालेला आहे. आणि म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून देखील आरोग्य विभागाच्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण सुरू केले. आणि त्यामध्ये मग हे डायबिटीज, हे हिमोग्लोबिन कमी होण्याचं प्रमाण, त्यासाठी तुम्ही गाईड पण करणार ना आहाराच्या बद्दल, डाईटच्या बद्दल, काय काय खाल्लं पाहिजे. त्यामुळे संवाद शिबिर पण आपण संवाद शिबिर पण आपलं आहे. आणि म्हणून आपण याचा पूर्ण फायदा घेतला पाहिजे. या शिबिराकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही जर याच्याकडे नीट लक्ष दिलं आणि नीट माहिती घेतली तर तुमचं जे कुटुंब आहे, आपला जो परिवार आहे, हा अतिशय सुखी समृद्ध होऊ शकतो. कारण निरोगी गृहलक्ष्मी हीच खऱ्या अर्थाने परिवाराची खरी संपत्ती असते. आणि त्यामुळे तुमचं मेन जे अस्तित्व आहे ते महत्त्वाचं आहे. आता लाडकी बहीण वगैरे सगळ्या योजना ज्या आपण केलेल्या आहेत, परंतु शेवटी लाडक्या बहिणीबरोबर निरोगी बहीण देखील आपल्या प्रयत्न. मला आनंद आहे की शेवटी पैसे किती कुणाकडे आहेत याचं मोजमाप होत नाही, पण सगळे जर कुटुंबातले सगळे आपला परिवारातले सर्व व्यक्ती आरोग्य त्यांचं चांगलं असेल, नीटनेटकं असेल, तरच तिथे सुख आणि समृद्धी नांदत असते. नाहीतर हा आजारी हॉस्पिटलचे आपल्या वाऱ्या चालू झाल्या, हॉस्पिटल माणूस असेल तर पूर्ण कुटुंब डिस्टर्ब होऊन जातं. आणि म्हणून यासाठी तुमच्यासाठी हा जो काही अभियान आम्ही सुरू केलेलं आहे याचं जी आपण घेतली पाहिजे. आणि 24/7 तुम्ही काम करता. शाळेतल्या आपल्या मुलाचं सगळं बघून शाळेत पाठवण्यापासून डबा, आपल्या नवऱ्याचा डबा, सगळ्या कुटुंबाचा डबा, हे सगळं जे काय ते फार कठीण काम आहे. आणि सर्व जे आहे त्यागाचं प्रतीक आहे. सर्व म्हणजे तुम्ही जेवढं देता लोकांना, सहन करता, हे कॅपॅसिटी. आणि म्हणून महिला भगिनी ज्या आहेत त्या चांगल्या सुदृढ राहिल्या पाहिजे, निरोगी राहिल्या पाहिजे, यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि मला वाटतं यासाठी आपण जे जे काही लागेल ते नक्की आपण करू. कारण राज्य सरकार देखील या बाबतीमध्ये अतिशय काळजीपूर्वक काम करत आहे. यामध्ये विविध व्हायरस डिटेक्शन करण्यासाठी सेंट्रल सर्व्हेलन्स युनिट केंद्राकडून मान्यता मिळालेली आहे, 20 कोटी रुपये. आणि राज्यात आपण असे 5 केंद्र करतोय, त्यातले एक ठाण्यामध्ये आहे. म्हणजे आदरणीय मोदी साहेबांनी देखील आरोग्यावर खूप लक्ष दिलेलं आहे. आयुष्मान भारत ही त्यांची योजना आहे. 5 लाख रुपये त्याच्यातून आपल्याला आयुष्मान कार्ड मिळतं. आणि मी मुख्यमंत्री असताना देखील त्यावेळेस 1.5 लाखाची महात्मा ज्योतिबा फुले योजना आपण 5 लाख केली. आता त्या 5 लाखामध्ये परिवाराचा आपल्याला कुठलाही आजार असेल तर तो आपल्याला भरा करता येतो. मी जेव्हा त्या काळातली आठवण आहे मला, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मी जवळपास 2.5 वर्षात 400 कोटी रुपये लोकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून दिले. आणि हजारो रुग्णांना त्याचा फायदा झाला. मलाही माहित नाही की कुणाकुणाला पैसे दिले आपण, परंतु हे पैसे गेले आणि लोकांचे जीव वाचले. मी तुम्हाला एक उदाहरण फक्त सांगतो. एक कोल्हापूरमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होता. शासन आपल्या दारी म्हणजे काय? हा आपल्या योजना ज्या आहेत सर्व सरकारच्या, ते एका छताखाली आपण घेऊन जायचो. कारण यापूर्वी लाभ होते, लाभार्थी होते आणि योजना पण होत्या, परंतु लोक त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालयामध्ये सारखं ये जा करणं सोपं नव्हतं, सोयीचं नव्हतं. म्हणून आम्ही ठरवलं की शासन आपल्या दारीच घेऊन जाऊ. आणि पूर्ण आमची टीम, तिथले कलेक्टर, तहसीलदार, BDO, CO सगळे जे लोक ते लाभार्थी शोधण्यामध्ये लागले. त्यांच्याकडे स्पर्धा लागली, लाभार्थी कुठल्या जिल्ह्याचे जास्त आहेत. आणि मग सगळ्या ज्या योजना आहेत, अगदी शेतकऱ्याच्या ट्रॅक्टर पासून, पॉवर टिलर पासून, ड्रोन पासून सगळे महिलांना ज्या काही सुविधा आहेत, योजना आहेत, त्या सगळ्या आम्ही एका छताखाली देऊ लागलो.
आणि मला आनंद आहे की थोडका तर कोटी या राज्यातल्या नागरिकांनी त्याचा फायदा घेतला. 5 कोटी. इतर राज्यातले लोक मला विचारायला लागले, मुख्यमंत्री ये शासन क्या है? मैं बोला शासन आपले दारी म्हणजे आमच्या सगळ्या सेवा लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतो. त्यावेळेस स्टेजवर कोल्हापूरला एक मुलगी आली, मुस्लिम मुलगी होती. तिच्या हातात एक छोटंसं बाळ होतं. मला वाटलं हिचं काहीतरी काम असेल. तर मला क्या काम है, काय काम है तुझं बाबा? तर ते म्हणाले इसका नाम दुआ रखना है. तो दुआ रखना है तो रखो, क्या प्रॉब्लेम नाही. बोले मुख्यमंत्री सहायता निधी मधून तुम्ही 3 लाख रुपये या मुलीच्या ऑपरेशन साठी दिले म्हणून हिचा जीव वाचला आणि म्हणून तिचं नाव आता दुआ ठेवतो. असे खूप अशा घटना घडल्या. तो ज्या माध्यमातून लोकांना या ठिकाणी त्यांचं आमचं धोरणच आहे की या ठिकाणी कोणीही औषधाविना उपचाराविना कोणी राहता कामा नये अशीच भूमिका राज्य सरकारची आहे. परंतु सरकार एकटं सगळीकडे करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आज इथं रोटरी क्लब आणि आदित्य बिर्ला फाउंडेशन आणि महापालिका या सगळ्यांनी एकत्र येऊन ही आपण राबवतोय. त्यामुळे मला विश्वास आहे की हे अभियान यशस्वी होईल आणि आमच्या लाडक्या बहिणी घेतील आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, तुमचं आरोग्य चांगलं म्हणजे तुमच्या कुटुंबाचं परिवाराचं आरोग्य चांगलं. शेवटी किती माणूस घरचा करता पुरुष असला तरी प्रत्येक कुटुंबामध्ये महिला जी आहे तीच खऱ्या अर्थाने कुटुंब सांभाळत असते. आणि त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी निरोगी महिला अभियान हे जे आम्ही सुरू केलेलं आहे त्याचा तुम्ही फायदा घ्या. मला याचा आनंद एवढ्यासाठी आहे की या राज्यामधल्या 2.5 कोटी महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांची नोंद झाली आणि त्यांना आम्ही लाभ देतोय. 2.5 कोटी महिलांचा लाडका भाऊ म्हणून एकनाथ शिंदेला एक नवी ओळख मिळाली. आणि म्हणून मी आता जिकडे जातो तिकडे आमच्या बहिणी स्वागताला उभ्या असतात. त्यामुळे हे आनंद आहे, समाधान आहे. आणि म्हणूनच आपल्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं आम्ही करू, सरकार म्हणून, त्याचबरोबर महापालिका प्रशासन म्हणून, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्याचबरोबर रोटरी क्लब देखील नेहमी अशा जे काही सोशल कॉज सामाजिक काय बांधिलकी आहे ती जपण्याचं काम रोटरी क्लब नेहमी करत असते. आदित्य फाउंडेशन देखील याच्यामध्ये नेहमी अग्रेसर असते. आणि म्हणून या ठिकाणी अशा अनेक NGO, अनेक संस्था ज्या आहेत या सगळ्या मिळून आपण यापुढे अशाच प्रकारचे अभियान राबवू आणि या अभियान आपण राबवू. आणि हे अभियान जे आहे निरोगी महिला अभियान हे आपण यशस्वी करूया. मला वाटतं आमचे आरोग्य अधिकारी प्रसाद पाटील तुम्ही खूप बऱ्यापैकी या ठिकाणी माहिती दिली. आणि आपण अशा मशीन आपण 3 घेतल्या, एक कोपरीला पण दिली, अजून 3 येणार आहे. एका मशीनची किंमत किती आहे? 51 लाख रुपये एक मशीन आहे. आणि सगळ्यात ऍडव्हान्स व्हर्जन आहे आतापर्यंतच्या सगळ्या सोनोग्राफी मशीन मध्ये सगळ्यात ॲडव्हान्स आहे. मग तुम्हाला मी सांगतो की आणखी तुम्हाला हे सोनोग्राफी मशीन घ्यायची असतील तर नगर विकास विभागाकडून त्याच्यासाठी 5 कोटी रुपये तुम्हाला या ठिकाणी आणि त्यामधून देखील आपण आणखी मशीन घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या तुमचं जे अभियान आहे हे अभियान यशस्वी होईल. आणि त्यामध्ये आपल्या जे काय खऱ्या अर्थाने मगाशी तुम्ही म्हणाल अर्ली डिटेक्शन हीच खऱ्या अर्थाने किल्ली आहे या आजाराला बरं करण्याची. आणि त्यामुळे जास्तीत जास्त महिला भगिनींनी याचा फायदा घ्यावा. आणि जो काही संवाद साधायचा आहे त्या माध्यमातून देखील हे डायबिटीज, मधुमेह,
आणि हिमोग्लोबिन या सगळ्या जे काय आजाराचं जे मूळ आहे तिथूनच सगळं सुरुवात होते. त्याला टाळण्यासाठी देखील तुम्ही आपल्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून संवाद कार्यक्रम पण ठेवलाय तुम्ही त्याच्यामध्ये. म्हणजे 3 महिन्याचं हे सुरू राहणार, पण त्याला आवश्यकता भासली तर वाढवू आपण. त्यामुळे या संपूर्ण ठाणे शहरामधल्या ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत या सर्व लोकांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि याचा उपक्रमाचा लाभ घ्यावा. मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. हे आपले अशोक महाजन आहेत, विशाल ठक्कर आहेत, प्रिया अग्रवाल आहेत, सुधीर जोशी आणि आदित्य बिर्ला फाउंडेशन आणि महापालिकेचे सर्व अधिकारी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. सर्व माझ्या लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.